गाईज आता आपण पापड बनवायला घेतलेत. त्याच्यासाठी 1 किलोचं प्रमाण आहे. 100 ग्रॅम आपण रामबंधू पापड मसाला टाकला आहे त्याच्यात. आता हा पाणी उकळेपर्यंत आपण वेट करूया. गाईज आपलं आता पाणी उकळलं आहे. आता आपण याला थोडं थंड करूया. हे बघा गाईज, आता तेल लावलं आपण ताटाला. आता आपण पीठ टाकून घेऊया. तेल लावल्यामुळे पीठ चिटकत नाही ताटाला, कारण उडदाची डाळ चिकट असते. त्यामुळे थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता हे पाणी आपण केलेलं आता थोडं थोडं टाकून सर्वाकडे मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये सर्व मिरी वगैरे सर्व आहे. आता थोडं थोडं करून आपण हे पीठ मळून घेऊया. असे उंडे तयार केलेले आहेत. आता ह्याला आपण ठेवूया 30 मिनिटासाठी आणि त्याच्यानंतरची कृती मी तुम्हाला दाखवते. बघा गाईज, आता आपण उंडा चेचायला घेतलाय. चांगला चेचला ना तर मग पापड मस्त टिश्यूळ होतात. हा माझा बाबू बसलाय बघा, आला मामाकडे गेलेला, आता आलाय, खेळतोय आता. आणि हे दोघं जण बसले तिथे पापड लाटायला. मी नाही आलाय, मी फक्त बघून घ्या आता आमच्याकडे कोण कोण येणार आहेत पापड लाटण्यासाठी. आता आपण हे उंडे चेचून झालेत. आता आपण त्याला मस्तपैकी खेचूया. छान असे खेचले ना तर मग पापड चांगले खेचतात, लाट्या पण चांगल्या होतात आणि पापड वळायला पण चांगले होतात. खूप मेहनती मुलगा आहे माझा. तो पण ट्राय करतोय. हा बघा, आता अजून एक मेंबर चेचायला बसलाय. खूप हाऊस असते ना लहान मुलांना. हे बघा गाईस, मी पण आता घेतलेत पापडचे उंडे खेचायला. चला कंटिन्यू राहा आमच्या सोबत. हे बघा गाईस, आता हे करतोय ते पापड केलेले आहेत. एवढे केले, अजून खूप करायचे. चला गाईज, आपले पापड रेडी झालेले आहेत. त्यासोबत आम्ही मिरगुड्या पण बनवल्या आहेत. तर तुम्हाला माझा हा मिनी व्लॉग कसा वाटला? जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.